नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। नक्की काय होणार आहे, अर्जुन कशा पद्धतीने घरातल्यांशी वागणार आहे आणि कल्पनाने अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर जेव्हा तिला मिळालेले होते तेव्हा एक खूप मोठी गोष्ट केलेली असते। तिने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडून फेकलेले असतात, त्यामुळे अर्जुन सायलीच्या ते पत्त्यावर पडलेलं असतं। आता अर्जुन सायलीला त्या गोष्टीचा फायदा होणार असतो आणि प्रिया मात्र खूपच तोंडावर पडणार असते। त्याचबरोबर अर्जुन सुभेदारांना त्याचबरोबर किल्लेदार फॅमिलीला एक कायद्याचा पोलिसी हिसका दाखवणार आहे। तो म्हणणार आहे की पहिलं लग्न माझं झालेलं असताना, माझी पहिली बायको जिवंत असताना तुम्ही माझं दुसरं बळजबरीने लग्न लावत आहात, त्यामुळे सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार आहे। आणि त्याचबरोबर इकडे सायलीला धमकी द्यायला गेलेल्या प्रियाची सायलीने, कुसुमताईने आणि चाळीतील बायकांनी कुत्र्यासारखी धुलाई करत तिची हकालपट्टी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। प्रियाची फजिती होते ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते, ऐन लग्नाच्या वेळेस प्रियाचा कसा बँड वाजणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे सगळेजण आता अर्जुनशी बोलत असतात। अर्जुनला मार लागलेला असतो म्हणून त्या दिवशी कोणी बोललेलं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजण अर्जुनशी बोलायला आलेले असतात। अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे। मग पूर्णाही बोलायला सुरुवात करते। पूर्णाजी म्हणायला लागते की अर्जुन, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत। अर्जुन म्हणतो की हा बोल पूर्णाजी। तेव्हा पूर्णाजी बोलायला सुरुवात करते, अर्जुन, आत्तापर्यंत जे सगळं झालेलं आहे ते सगळं सोडून मला असं वाटतंय की आपण पुढं गेलं पाहिजे। झाल्या गेल्या गोष्टी गंगेला मिळाल्या असं म्हणत आपण सगळ्या गोष्टी सोडून आता पुढे गेलं पाहिजे। अर्जुनला असं वाटत असतं की हे सगळे असं बोलताय त्यामागे एक रिझन आहे। ते रिझन असं तर नाही ना की सायलीला पुन्हा घरात आणण्याबद्दल बोलतायत, असं अर्जुनच्या मनात येतं। अर्जुन बिचारा त्याच भ्रमात असतो। त्याला असं वाटत असतं की हे सगळेजण त्या बाबतीतच बोलत असतील, पण घडतंय मात्र वेगळंच। ह्या सगळ्यांच्या मनात वेगळ्या गोष्टी असतात। अर्जुन म्हणत असतो, मग काय करायचं ठरवलंय? तेव्हा पूर्णाजी म्हणते की आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की तुझं आणि तन्वीचं लग्न लावायचं। म्हणजे मी 25 वर्षापूर्वी जे प्रतिमाला वचन दिलेलं होतं, शब्द दिलेला होता, तो शब्द पाळायची आज वेळ आलेली आहे आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की तुझं आणि तन्वीचं लग्न लावायचं। तेव्हा अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? माझं पहिलं लग्न झालेलं आहे, माझी बायको जिवंत आहे आणि आम्ही दोघं एकत्र आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। अर्जुन खूप चिडलेला असतो। अर्जुनला खूप राग आलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की काय चाललंय हे तुमचं सगळं? ह्या सगळ्यामुळं हे सगळं काय घडतंय तुमच्या लक्षात येतंय का? हे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणत असतात म्हणजे? तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळ्यांना कळत नसतं की आता कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत। तेव्हा अर्जुनचा पारा चढलेला असतो। अर्जुनला एवढं चिडलेलं पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो। अर्जुन म्हणतो की आत्ता लक्षात आलेलं आहे की तन्वी इकडे राहायला का आलेली आहे। आत्ता माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे की तन्वीने इथे राहायला येण्यामागचं खरं कारण काय आहे। कारण इतके दिवस मला असं वाटत होतं की तन्वी तुमच्या काळजीपोटी आलेली आहे, पण तन्वी ही तुमच्या काळजीपोटी आलेली नाही, तर तिला माझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि सायलीच्या बद्दल तुमच्या सर्वांच्या मनात गैरसमज पसरवायचे आहेत, म्हणून ही तन्वी इथं राहायला आलेली आहे, असं अर्जुन बोलत असतो। तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायलीबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनात विष पेरून झालेलं आहे आणि मम्मा तुला तर तेच हवं होतं ना, तुला तर त्याच गोष्टी हव्या होत्या, म्हणून तर तू यासाठी तयार झालेली आहे। तुला तर सायली या घरची सून म्हणून आता नकोच आहे, सायलीचं नाव हे तुला नको आहे, म्हणूनच तू आता या सगळ्यासाठी तयार झालेले आहे, मला हे कळलेलं आहे, असं अर्जुन बोलत असतो। अर्जुनला खूप राग आलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी आता शांत बसणार नाही। तुम्ही एक गोष्ट विसरला असाल आणि आणखी एक गोष्ट, तन्वी तुझ्या बाबांना म्हणजे सिनियरला सांग, ते वकील आहेत ना, त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला आहे आणि चांगल्या चांगल्या केसेस लढलेल्या आहेत, त्यांना एक गोष्ट सांग की कारण माझं पहिलं लग्न झालेलं आहे आणि जर त्यांनी तुझं लग्न माझ्यासोबत लावून द्यायचा प्रयत्न केला आणि सायलीने आणि मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल।
हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय बोलतोय हा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, जे खरं आहे ना तेच मी बोलत आहे. कारण कायमस्वरूपी लक्षात ठेवा, माझं आणि सायलीचं लग्न झालेलं आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुझं आणि सायलीचं लग्न नाही. कल्पना म्हणते की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे, त्याचा काय पुरावा आहे मामा तुझ्याकडे. अगं आमचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, त्याचा पुरावा आमच्याकडेही नाही, तर त्याचा पुरावा तुझ्याकडे काय असणार आहे, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा कल्पनाला धक्का बसतो. कल्पना म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला आठवतंय का, ज्या दिवशी तुम्ही तमाशा घातला घरामध्ये, हा सगळा गोंधळ केला, त्याच दिवशी तू मामा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून माझ्या आणि सायलीच्या तोंडावरती फेकले. आणि ही गोष्ट आत्ता मला कळते, तेव्हा मला वाईट वाटलं होतं, पण आता मला कळतंय की ती गोष्ट झालेली होती ती खूप चांगल्यासाठी झालेली होती. अगदी देवाच्याच मनात ती होतं, म्हणूनच अशा पद्धतीनं घडलेलं होतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि म्हणत असतो की सिनियरला एवढं माहीत नाही आहे का, त्याने कायद्याचा अभ्यास केलेला नाही आहे की जर माझी पहिली बायको जिवंत असताना मी माझ्याशी दुसरं लग्न केलं किंवा मी दुसरं लग्न केलं तर काय होऊ शकतं ते. नाही, सिनियरला माहीत नसेल तर मी त्याला कायदा शिकवतो आता, कारण मी शांत राहणार नाही. जर माझ्या सायलीवरती अन्याय होणार असेल तर मी शांत राहणार नाही, असं अर्जुन ठणकावून सांगत असतो. आणि आता कल्पनाच्या लक्षात येतं, बाप रे, म्हणजे आपणच ते पेपर फाडलेले होते आणि आता त्याच गोष्टीचा तोटा आपल्यालाच होत आहे. ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात आलेली असते. कल्पनासाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि कल्पना म्हणत असते की आता काय करायचं, कारण एकमेव पुरावा होता. आणि तर प्रियाही विचार करू लागते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कारण मी तर ठरवलेलं होतं पण हे तर विचित्रच घडलेलं आहे, असं कल्पना म्हणत असते. आणि प्रियाला पण वाटू लागतं की काय आहे हे सगळं. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे सायलीकडे जायचं आणि सायलीला जन्माची अद्दल घडवायची. सायलीला अशी धमकी द्यायची की सायली पुन्हा त्यातून उठलीच नाही पाहिजे, असा विचार प्रियाने केलेला असतो. आणि मग प्रिया सायलीकडे जायला निघालेली असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता हिला सोडणार नाही आणि हिला हिची लायकी दाखवणार आहे. कारण अर्जुनने तर या सगळ्यांची वाट लावलेली असते. सगळ्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही जर पुन्हा माझ्या वाटेला गेलात आणि पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी काय करेल तुम्हाला तिथं अंदाजही येणार नाही. हे सगळं अर्जुन बोललेलं असतो आणि अर्जुनने खूप रागावून खूप चिडून ह्या गोष्टी बोललेल्या असतात. त्यामुळं आता सगळ्या सुभेदारांना धक्का बसलेला असतो. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की हा अर्जुन आता शांत राहणार नाही, हा पोलीस हिसका दाखवणार बोललेला आहे, तर हे असं काहीतरी करू शकतो. प्रियाच्याही लक्षात आलेलं असतं आणि प्रताप लगेचच रविराजला फोन करतो आणि रविराजला सांगू लागतो की अर्जुनचं हे म्हणणं आहे. तेव्हा रविराज म्हणतो ही गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, जोपर्यंत अर्जुनचा डिवोर्स होऊ शकत नाही तोपर्यंत हे लग्न होणं शक्य नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया मात्र आता सायलीला धमकवायसाठी आलेली असते. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही अर्जुन सर माझे हजबंड आहेत, माझा नवरा आहे आणि अर्जुन सरांपासून तू जर मला तोडण्याचा प्रयत्न करणार असशील तर काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही आणि तुझी जी काही नाटकं चाललेली आहेत ती कधीही आम्ही सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं सायली इकडे प्रियाला ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर सायलीबरोबर कुसुमताईही असते आणि तीही म्हणत असते की खूप झालेलं आहे तुझं आत्तापर्यंत. हिच्या आयुष्यात, सायलीच्या आयुष्यामध्ये जो काही गोंधळ घालायचा होता तो घालून झालेला आहे, आता आम्ही शांत राहणार नाही. आणि मग कुसुमताई चाळीतल्या बायकांना गोळा करते आणि म्हणू लागते ही जी आहे ना ही आपल्या सायलीच्या संसारामध्ये विष कालवायचं काम करत आहे आणि हिला सोडायचं नाही, असं म्हणत चाळीतल्या बायका धुलाई करायला सुरुवात करत असतात. त्याचवेळी मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ म्हणू लागतात की हे काय चाललेलं आहे आणि तू इथं कशाला आलेली आहेस, कारण झालं तेवढं माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करून तुझं पोट भरलं नाही का, म्हणून पुन्हा इथं आलेली आहे, असं म्हणत इकडे मधुभाऊंनी प्रियाची वाट लावलेली असते. आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण मधुभाऊंनी तिला सांगितलेलं असतं की तू इथं यायची काहीही गरज नाही. हे सगळं मधुभाऊ बोललेले असतात आणि प्रिया मात्र आता पाहतच राहते, कारण
प्रियाकडे बोलायला शब्द नसतात. मधुभाऊ म्हणत असतात की मला जेलमध्ये पाठवलं, माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहेस आणि आता तू राहिल्या सायलेली अजून पुन्हा इथं आलेली आहे, अजून काय हवंय तुला, असं सगळं मधुभाऊ बोलत असतात. आणि प्रिया मात्र पाहतच राहते. मधुभाऊ म्हणतात की आत्ताच्या आत्ता चालती हो, आता मी शांत राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण काहीही झालं तरीही तू आत्तापर्यंत जे काही कांड केलेले आहेत ते कांड इतके विचित्र आहेत की त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे, असं मधुभाऊ म्हणत असतात. कारण तुझ्या पापाचा घडा अजून भरलेला नाही असं तुला वाटत असेल, पण एक ना एक दिवस ती वेळ येणार आहे आणि तुझी वाट लागणार आहे. आत्ताच्या आत्ताच चालतं व्हायचं आहे, पुन्हा आम्हाला तोंड दाखवायलाही यायचं नाही. खरंच मला स्वतःला लाज वाटते, मला स्वतःला माझी कीव येते की मी तुझ्यासारख्या मुलीला अनाथ समजून घरी नेलं आणि तुला का सांभाळलं, हा प्रश्न मला पडतो. मी तुझ्यासाठी का एवढं सगळं केलं, हा प्रश्न मला पडतो, हे मधुभाऊ बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे पूर्णाजी त्याचबरोबर घरातील सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता ते विचार करू लागतात की काय करायचं. अर्जुन जे म्हणतोय त्या गोष्टीमध्ये पण तथ्य आहे, आता करायचं काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत असतात. प्रिया मात्र रक्तबंबाळ होऊन तिथून आलेली असते आणि तिला जाम भीती वाटत असते, कारण सायलीने तिला तसला हिसकाच दाखवलेला असतो. गावरान हिसका दाखवून सायलीनं प्रियाची वाट लावलेली असते. आणि त्याचबरोबर प्रिया आता म्हणते की आता काहीही झालं तरी चालेल, कोणत्या नाही कोणत्या मार्गाने मी अर्जुनचा डिवोर्स पेपरवर सह्या घेणार आणि अर्जुनसोबत लग्न करणारच आहे, अशी पेटून उठलेली प्रिया ठरवत असते. परंतु सायली आणि अर्जुन प्रियाचा डाव कसा उधळून लावतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.